वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने। आमचे इंदोर, उज्जैन, ओमकारेश्वर आणि पुणे टू इंदोर हे व्लॉग्स ऑलरेडी पब्लिश झालेले आहेत, ते तुम्ही नक्की चेक करा। आता आपण निघालो आहोत माहेश्वरला। माहेश्वर आणि मांडू हे दोन ठिकाण आपले MP मधले पुढचे डेस्टिनेशन्स आहेत। आता आपण निघालो आहोत माहेश्वरला। ओमकारेश्वर पासून आपण सुरुवात केलेली। ओमकारेश्वर ते माहेश्वर हे अंतर जवळपास आहे 61 किलोमीटर, 61 किलोमीटर। आपला सैलानी आयलंड रिसॉर्टचा पण व्हिडिओ आपला पब्लिश केलेला आहे आणि ते पण तुम्ही चेक करू शकता। आणि आता आपण जाऊयात माहेश्वरला आपल्या हॉटेलच्या दिशेने। माहेश्वरला जाताना रस्ता जरा थोडाफार म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी खराबच आहे। फक्त पुणे टू इंदोर येताना जो आपला नॅशनल हायवे होता, आग्रा मुंबई नॅशनल हायवे, तोच एक काय तो चांगला होता। बाकी इंटरनल MP मधले रस्ते सुद्धा खराबच आहेत। पण तो पण नॅशनल हायवे आहे। आय मीन तो मुंबई पासून नाशिक आणि धुळे आणि पुढे म्हणजे महाराष्ट्र MP बॉर्डर पर्यंत तो पण चांगलाच आहे। म्हणजे तो MP सुरू झाल्यानंतर चांगला झाला असं नाहीये। सो असं काही नाहीये की फक्त MP मध्ये आहे म्हणून तो रोड चांगला आहे, तो नॅशनल हायवे आहे म्हणून तो चांगला आहे। बाकी इंटरनल MP मधले रोड सुद्धा महाराष्ट्रात जसे आहे तसेच आहे। महाराष्ट्रात चांगले आहेत असं मी म्हणेन आता काही ठिकाणी तर। चला तर मग आपण आता सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला माहेश्वरचे टुरिस्ट स्पॉट्स, मंदिरं आणि नर्मदा नदीच्या काठचे काही लोकेशन्स यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला। तर ही 6 ऑक्युपन्सी वाली रूम आहे। 2 किंग्स बेड आणि एक छोटा बेड आहे। ही 8 ऑक्युपन्सी वाली आहे। इथे असे हे 2 बंक बेड आहे, त्याच्यात समोर असे टोटल 4 बंक बेड आहेत इथे। आणि ही रूम आहे, इथे परत 4 बंक बेड आहे आणि एक सिंगल बेड आहे। आपण आता सहस्त्रधारा दर्शन या ठिकाणी आलोय। ते तिकडे आपण गाडी पार्क केली आहे आणि या खडकावरून इथून चालत ते तिथे सहस्त्रधारा आहे। आपल्याला एवढ्या लांब नाही जाता येणार, आपल्याबरोबर निहित आहे, कारण या खडकांच्या मध्ये असा गॅप आहे आणि तो खूप खोल आहे। त्यामुळे आता इथेच ही विनय आणि निहित इथे बसलेत पाण्यात पाय टाकून, आणि ते तिथे सहस्त्रधारा आहे। या सहस्त्रधारांमागची एक पौराणिक कथा अशी, त्यावेळेसचा अजातशत्रू अर्जुन कार्तवीर्य होता, त्याला सहस्र बाहूंचं वरदान होतं, त्याला सहस्र हात होते, त्याला त्याच्या त्या शक्तीचा खूप गर्व होता। एकदा त्याने नर्मदा नदीला थांबवण्याचा, तिचा वेग थांबवण्याचा, तिला स्वतःच्या काबूत करण्याचा प्रयत्न केलेला। म्हणून त्याने त्याच्या सहस्र हातांनी नर्मदा नदीला हातात धरायचा प्रयत्न केला, पण नर्मदा नदीने त्याचा गर्वहरण करण्यासाठी त्याच्या हातामधून वाहिली पुढे झाली। तर हीच ती जागा, याला म्हणतात सहस्त्रधार। नर्मदा नदी त्याच्या हातातून बाहेर निघाली आणि अशा प्रकारे अर्जुन कार्तवीर्याचा गर्वहरण झाला। त्याला शक्तीचा त्याला खूप जास्त गर्व होता, तो त्याचा गर्वहरण करण्यासाठी नर्मदा नदीने सहस्त्रधारा या प्रमाणामध्ये वाहिली। आता आपण दत्तधाम मध्ये आलोय। सहस्त्रधाराच्या रोडवरून बाहेर आल्यावर तिथूनच लगेच समोर दत्तधाम आहे। हा त्याचा एंट्रन्स गेट आहे आणि ही अशी मोठी पार्किंग आहे। इकडे भरपूर जागा आहे पार्किंग साठी आणि इथून आपण आता आत जाऊ। हा मोठा आवार आहे मंदिराचा, खूप मोठं मंदिराची जागा आहे ही, आणि हे समोरच सुंदर असं मंदिर आहे।
आता आपण नर्मदेच्या घाटावर आलोय. संध्याकाळ झाली त्यामुळे आपण फोर्टवर नाही गेलो. फोर्टचा क्लोजिंग टाइम 6 वाजेचा असतो, त्यामुळे आपण घाटावर आलोय. आपल्या हॉटेलवरून एक साधारण 800-900 मीटरचा वॉक आहे. आम्ही रिक्षाला विचारलं, त्यांनी 100 रुपीज सांगितले, त्यामुळे आम्ही चालत आलो. निहित पण चालत आलाय आमच्याबरोबर. आणि हा सुंदर स्वच्छ असा नर्मदेचा घाट. नर्मदेच्याच तटेवर सुंदर हा असा अहिल्याबाई होळकरचा फोर्ट आहे. तो आम्ही उद्या बघायला जाणार आहे. या शेड मध्ये जे दिसतंय ते बोट क्लबचं ऑफिस आहे इथलं माहेश्वरचं. तिथे जर तुम्हाला फॅमिली बोट पाहिजे असेल तर 500 रुपये फॅमिली बोटसाठी. जर तुम्ही 2 किंवा 3 लोक असतील तर असं चार्जेस आहे. पण जर तुम्ही 4 किंवा 5 लोक असाल आणि तुम्हाला फॅमिली बोट करायची असेल तर त्याच्यासाठी भाडं आहे 1200 रुपये. आणि जर तुम्हाला सगळ्यांसोबत म्हणजे पर्सनल बोट नको असेल तर पर हेड चार्जेस आहेत 300 रुपये. 30 रुपये. आणि मग ते लोक काहीतरी 10 का 15 लोक भरतात बोटमध्ये आणि मग बोट निघते. ही जी बोटची राईड आहे ती आहे बाणेश्वर मंदिरापर्यंत. ते त्या साईडला पाण्यामध्ये जे मंदिर गेलेलं आहे तिथपर्यंत ती बोटची राईड आहे. आणि मग ते आपल्याला बोटमधून असं नर्मदा नदीमध्ये घेऊन जातात. आता आपण बोटमध्ये बसलो आहोत आणि चाललोय बोट राईडसाठी. निहित पण बसलाय बोटमध्ये. हॅलो. हा आहे माहेश्वर मधला किल्ला. हा आहे घाट, अहिल्या घाट. आणि ही आहे स्वच्छ सुंदर नर्मदा. आता सूर्य अस्तास जाणार आहे थोड्याच वेळात. सूर्यास्ताची वेळ आहे. हे बाणेश्वर मंदिर. अहिल्यादेवी इथे पूजा करायला यायचे महादेवाची. नर्मदा नदीच्या मध्यभागी हे बाणेश्वर मंदिर आहे. आणि हे आहे MPT नर्मदेश्वर हॉटेल. ॲक्च्युली आपण इथलं बुकिंग करणार होतो पण हे फुल होतं ऑलरेडी. हे आहे बाणेश्वर मंदिर. वा. मी आता नर्मदा नदीतलंच जल घेऊन बाणेश्वर मंदिरात जातोय जलाभिषेकसाठी. आता आपण बोट राईड घेऊन परत आलोय आणि आता फोर्ट वरती लाईट्स लागलेत. फोर्टच्या बाजूनेच पायऱ्या आहेत आणि आपण तिथे काशी विश्वनाथ मंदिरात जातोय. आता तिथे जाण्यासाठी घाटावरूनच अशा पायऱ्या आहेत. निहित आणि विनायक चालले तिकडे. पण जाऊ आता. तर आपण खालून पायऱ्या चढून इथे आलोय. आता खूप सुंदर कन्स्ट्रक्शन आहे मंदिराचं. डुबकी लगाव ना बाई. जरा पुढे बघ, समोर बघ शिवांश. तिकडे बघ, तिकडे बघ समोर. वर घे, हात वर घे. बाकी बिहारी भोजनालयामध्ये असे चौरंग आणि आसन आहेत जेवायला बसायला. चौरंगावरती ताट मांडलं जातं आणि आसनावरती बसून भोजनाचा आनंद घ्यायचा असतो. आपल्या थाळीत आहे बटाट्याची भाजी, कढी, भात, रस्सा भाजी, वरण, बाफले, सलाड, लोणचं, चटणी, पापड, लाडू, पोळी आणि मिरची.
आलेलो आहोत राजवाड्यामध्ये। राजवाडा हा 2007 वर्षांपूर्वी बनवला गेला मौर्य डायनेस्टीच्या वेळेस। आणि हा जो समोर बघू शकतात असे या किल्ल्याला टोटल 5 दरवाजे आहेत। 2 उत्तरे दिशेला उघडतात जे की पॉप्युलेशनसाठी असतात आणि जे 3 दरवाजे दक्षिण दिशेला आहेत ते घाटाच्या साईडला नर्मदा नदीच्या साईडला उघडतात। या किल्ल्यामध्ये बऱ्याच लोकांनी येऊन राज्य केलं, जसे की आपले पेशवा पण होते आणि अहिल्याबाई सुद्धा त्यांची ही राजधानी होती। आता आपण जाऊयात किल्ल्याच्या दिशेला। राजवाड्यामध्ये आल्यावरती सर्वप्रथम आपल्याला दिसते ही राणी अहिल्यादेवींची मूर्ती। खूप सुंदर मूर्ती आहे आणि या साईडला आहे हा त्यांचा 300 वर्ष जुना राजवाडा, जो की आता सध्या हेरिटेज हॉटेलमध्ये कन्वर्ट केला आहे। आणि या हॉटेलचं पर डेचं चार्जेस आहेत 30,000 to 35,000। हे आहे कोटी लिंगार्चन। 108 ब्राह्मण मिळून 1351 असे लिंग बनवायचेत आणि ते टोटल काहीतरी 1 लाख व्हायचेत आणि नंतर याचंच नर्मदेमध्ये विसर्जन व्हायचं। हे अहिल्याबाईंच्या काळामध्ये व्हायचं। आता फक्त 7 ब्राह्मण मिळून हे करतात आणि दररोज या लिंगांचं जलार्पण केलं जातं नर्मदेमध्ये। पूर्ण माहेश्वरचा मॅप आहे आणि हा जो रेड कलरची हे दाखवली जाते हा आहे ॲक्च्युली फोर्ट। त्यातला 80% जो हा पूर्ण एरिया आहे हा हेरिटेज हॉटेलसाठी आणि फक्त हा जो स्क्वेअर आहे या इथे आपण आहोत हा एवढाच फक्त पब्लिकसाठी ओपन आहे। बाकी संपूर्ण एरिया हा हेरिटेज हॉटेलमध्ये आहे। आणि ही जी आहे ही नर्मदा नदी आहे खाली आणि या साईडला ही जी दिसते आहे ही आहे माहिष्मती नदी। तर इथे त्यांनी हा इंडियाचा मॅप दाखवला आहे आणि हे सगळे मंदिरे जिथे की अहिल्याबाई होळकरांनी काम केलेलं आहे। काही ठिकाणी त्यांनी जीर्णोद्धार केला आहे, काही ठिकाणी त्यांनी महिलांसाठी आश्रमची स्थापना केली। त्यांची रूम होती आणि त्यांची अशी इच्छा होती की सकाळी उठल्यावर त्यांना नर्मदे नदीचं दर्शन व्हावं म्हणून। तर एकदम सरळ जर बघितलं तर नर्मदा नदी दिसते। या किल्ल्याला अजून सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी म्हणून हा बाहेरचा किल्ला बनवला गेला आहे। संपूर्ण बेसॉल्ट सॉल्ट आणि ग्रे ग्रॅनाइट याच्यापासून बनवलेला हा मिश्र कलेचा नमुना आहे। वेगवेगळ्या कलाकारांनी इथे येऊन त्यांची कला सादर करण्याचं त्यांना आवाहन केलं गेलं होतं राणी अहिल्याबाईंनी आणि त्यापासून हा बनवलेला बाहेरचा किल्ल्याचा हिस्सा। आपण राजवाड्यातल्या देवघराचे दर्शन घेऊन आलो। देवघरामध्ये आम्हाला सुवर्ण झुला बघितला। सुवर्ण झुला हा कसा बनवला गेला आहे तर राणी अहिल्यादेवींनी त्यांचे जे काही सुवर्ण आभूषण होतं त्या सगळ्यांचा मिळून तो सुवर्ण झुला बनवला आहे। त्यांच्या देवघरामध्ये मला अजून काही वेगळे वेगळे शिवमुकुट पण दिसले। शिवमुकुट कसे, जे काही या नर्मदा घाटेवरती जेवढे काही शिवलिंग आहे त्याच्यावरती ठेवायला म्हणून जे चांदीचे शिवमुकुट बनवले गेले होते आता सध्या ते तिथले उचलून देवघरामध्ये ठेवले गेलेत।
त्याचबरोबर देवघरामध्ये शिव पंचायतन म्हणजे शिव त्यांच्या संपूर्ण परिवारासकट आणि विष्णू पंचायतन म्हणजे त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत तिथे विराजमान आहेत. खूप सुंदर त्यांचा देवघर आहे आणि त्याचबरोबर कोटी लिंगार्चनसुद्धा मी तुम्हाला दाखवलं. या सगळ्या गोष्टींना तिथे कॅमेराची परवानगी नाही आहे, त्यामुळे मी ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगते आहे. पण तुम्ही जेव्हा इथे भेट द्याल तेव्हा या सगळ्या गोष्टी आवर्जून बघा. इथे 11 ज्योती तेवत आहेत गेल्या काही शतकांपासून. तर असं म्हणलं जातं की कार्तिवीर्य अर्जुन याने जेव्हा रावणाला बंदिस्त केलं होतं तर रावणाचा राग शांत करण्यासाठी त्याच्या 10 डोक्यांवरती 10 आणि त्याच्या हातामध्ये 1 अशा ते दिवे लावले होते, ज्योती लावल्या होत्या. तेव्हापासून त्या सगळ्या ज्योती अजूनही तेवत आहेत आणि त्या तिथे दिसू शकतात. राजराजेश्वरीचे जे मंदिर आहे, मेन मंदिर, त्या मंदिरामध्ये 7 तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसतात आणि 4 ज्या ज्योती आहेत ते तुम्हाला आरशातून बघायला मिळतात. खूप सुंदर आहे हे. आणि राजराजेश्वरी मंदिरामध्ये पंचायतन आहे, म्हणजे कसं की शिवलिंग मध्यभागी आहे आणि 4 साईडला 4 म्हणजे गणपतीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, सूर्यदेवतेचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे आणि विष्णूचं मंदिर आहे. असे हे 4ही साईडला 4 मंदिरं आणि मध्यभागी शिवलिंग असं हे पंचायतन, शिव पंचायतन म्हणून राजराजेश्वरी मंदिर आहे. हे समोर जे मंदिर दिसतंय ते अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ राणी कृष्णा यांनी महाराणी कृष्णा यांनी हे बनवलं होतं. आणि हे आहे दुसरं मंदिर. या मंदिर परिसरामध्ये जेवढे काही नकाशी काम आहे हेच संपूर्ण नकाशी काम याच्याच आधारे याचाच संदर्भ घेऊन माहेश्वरी साडीवरती नकाशी काम केलं जातं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे इथे बघायला मिळतील. कार्विंग्सवरती ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम आहे, कलाकृती आहेत, हेच नक्षीकाम माहेश्वरी साडीच्या काठांवरती पदरावरती बघायला मिळतं. आणि नजीकच्या काळामध्ये याच्यामध्ये कॉटन ब्लेंड प्लस सिल्क असे वेगवेगळे नमुनेसुद्धा बघायला मिळतात माहेश्वरी साडीमध्ये. खूप सुंदर राजवाडा आहे हा. समोर आहे अहिल्याश्वर मंदिर. राणी अहिल्याबाई यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराणी कृष्णा यांनी बनवलेलं अहिल्याश्वर मंदिर. तुम्हाला हा आमचा महेश्वरचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत भेटूया नवीन अशाच व्लॉगसोबत.